नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ आणि गणगण गणात बोते. आज आहे 3 मार्च, म्हणजे शेगावचे योगी राणा जे भक्त प्रतिपालक आहेत त्यांचा प्रगट दिन. गजानन महाराजांचा जन्मदिवस कोणालाही माहिती नाही, पण ज्या दिवशी शेगावामध्ये पहिल्यांदा गजानन महाराज प्रकट झाले होते ते म्हणजे 23 फेब्रुवारी 1878ला. तर त्या दिवशी प्रगट दिन साजरा केला जातो. तर 146वा प्रगट दिन हा 3 मार्च 2024ला आलेला आहे. आणि त्या दिवशी आपल्याला कुठली सेवा उपासना करायची आहे, कारण की या दिवशी आपण जर का सेवा उपासना किंवा गजानन महाराज भक्त विजय या ग्रंथाचं पारायण केलं तर गजानन महाराज हे पृथ्वी तलावरती सूक्ष्म रूपामध्ये कणाकणामध्ये असतात. आणि म्हणून आपल्याला त्या दिवशी जी सेवा आपण करतो किंवा आपली जी काही मनोकामना आहे ती आपण संकल्पितो, पूजा करतो, पारायण करतो, तर ती लवकर फळते किंवा आपल्याला ते लवकर फळ त्याचं प्राप्त होतं. तर आजच्या दिवशी मी सकाळी लवकर उठून देवपूजा वगैरे सगळं आवरून गजानन महाराज भक्त विजय या ग्रंथाचं 7 अध्याय पठण केलं. आपण 21 अध्यायाचं जे ग्रंथ आहे त्याच्यामध्ये 7 अध्याय असे 3 दिवसामध्ये देखील पारायण करू शकता. तर मी आज 7 केली आहेत, उद्या 7 आणि परवा 7 असं एक पारायण माझं 3 दिवसांमध्ये पूर्ण होईल. जसं आपण स्वामीचरित्र सारामृत देखील 7 अध्यायांचं 3 दिवसांचं एक पारायण पूर्ण करतो, त्या पद्धतीने गजानन महाराजांचं देखील केलं जातं. प्रगट दिनाच्या दिवशी पूर्ण अध्याय किंवा 1 ते 21 अध्याय याला पूर्ण पठण किंवा पूर्ण एक पारायण म्हटलं जातं. तर एक पारायण जर करणं शक्य असेल तर त्यांनी करावं, नसेल तर 7 अध्याय तरी कमीत कमी वाचन करावं. त्यासोबतच जर ज्यांना हे पण शक्य नसेल त्यांनी 3 अध्याय केलं तरी चालतं. किंवा गजानन महाराजांची 52 जी आहे त्यामध्ये सगळ्या पूर्ण ग्रंथाचा सार आहे, किंवा प्रत्येक अध्यायाचं जे महत्त्व आहे किंवा प्रत्येक अध्यायामध्ये जे कथाकथन केलेले आहेत त्या सगळ्यांचं गजानन महाराज 52मध्ये दिलेलं आहे. गजानन महाराजांची 52 तुम्ही म्हटलात तरी चालेल किंवा ऐकलात तरीही चालेल. एक माळ तरी का होईना गणगण गणात बोते हा मंत्र आपल्याला घ्यायचा आहे, हा स्तोत्र आपल्याला 1 वेळा तरी जप घ्यायचा आहे. तर गजानन महाराजांचा गणगण गणात बोतेचा अर्थ असा होतो, पहिला गण जो आहे तो म्हणजे जीवात्मा आहे, दुसरा गण म्हणजे शिवात्मा आहे, आणि तिसरा गणात म्हणजे हृदयात आहे. तर जनाने म्हणजे सगळ्या प्रत्येक सजीवाने आपल्या हृदयामध्ये जो काही शिव आहे त्याचं नामस्मरण करावं, आणि बोते म्हणजे त्याचा जय जयकार असो असं याचा अर्थ होतो. तर गणगण गणात बोते हा गजानन महाराजांनी, गजानन माऊलींनी दिलेला जप आहे, आणि ते नेहमी गुणगुणत असत गणगण गणात बोते. तर हा त्यांचा आवडीचा जप आहे. त्यासोबतच हा आवडीचा जप करावा, आणि त्यांना आवडणारा जे काही पदार्थ आहे तो देखील आज नैवेद्यासाठी आपल्याला बनवायचा आहे. तर नैवेद्यामध्ये सगळ्यांनाच माहिती आहे की पिठलं भाकरी ठेचा हे गजानन महाराजांना अतिशय प्रिय होतं. तर आज मी तोच नैवेद्य बनवलेला आहे. तर मी पूजा तुम्हाला थोडक्यामध्ये दाखवत आहे. आता मी पूजेसाठी पूर्ण सगळं देवघर स्वच्छ करून घेतलेलं आहे. त्यानंतर नवीन वस्त्र मी जे आहे अंथरलेलं आहे, दिवा लावून घेतलेला आहे, आणि त्यानंतर पूर्ण पूजा मांडणी केलेली आहे. गजानन महाराजांचा आज प्रकट दिन असल्यामुळे फोटोसाठी एक वेगळी मांडणी केली आहे. आणि पूर्ण देवघरांची पूर्ण स्वच्छता करून देवांची पूर्ण पूजा झाल्याच्या नंतरनं मी नैवेद्यासाठी तयारी केली आहे. तर नैवेद्यामध्ये कान्होले आपल्याला अध्यायामध्ये गजानन महाराजांना फार आवडले होते, तर त्यांनी उतरंडीवरची कान्होले मागवली होते. कान्होले आणि मोदक हे देखील गजानन महाराजांच्या प्रसादामध्ये बनवले जातात. तर मी इथे 11 मोदक आणि 11 कान्होले बनवले आहेत आणि प्रसादामध्ये दाखवलेले आहे. त्यासोबतच पिठलं भाकरी आणि जी काही भाजी, आपण भाजी भरण भात जे करतो ते पण दाखवलं तरी चालतं. तर मी इथे सगळं पूर्ण नैवेद्य बनवलेलं आहे. मोदक आणि कान्होले जे आहेत ते आपण तळून घेतो. यामध्ये फक्त मी गुळ खोबरं टाकलेलं आहे, आणि अशा पद्धतीने पूर्ण नैवेद्याचं ताट मी तयार केलेलं आहे. नैवेद्य दाखवल्याच्या नंतरनं मी यानंतर आपण नैवेद्य जेव्हा दाखवतो त्यावेळेला आपल्याला भरीव पाण्याचा चौकोन करायचा आहे, आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती ताट ठेवायचं आहे, आणि पाण्याने फिरवून नैवेद्यम समर्पयामी कृष्णम समर्पयामी. तर त्याच्यानंतर आपल्याला नमस्कार करायचा आहे. धूप दीप नैवेद्य ओवाळून घ्यायचं आहे. फलं आणि अक्षदा ह्या वाहायच्या आहेत. फुलं जे आहेत ते आपल्याला वाहायचे आहेत, आणि जे काही तुमचा नैवेद्य आहे तो तुम्ही अर्पण करायचा आहे. अर्पण केल्याच्या नंतर आपल्याला आरती करायची आहे. आरती ही आपल्याला गजानन महाराजांच्या भक्तविजय ग्रंथामध्ये शेवटच्या पेजवरती तुम्हाला मिळून जाईल, किंवा गुगलवरती वगैरे केली तरी चालेल. तर ज्यांनी आता केलं नाही आहे तर व्हिडिओ टाकायला मला थोडा उशीर झाला. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक्सप्लेन केलं होतं, पण आता ज्यांना शक्य झालेलं नाही आहे वाचणं त्यांनी कमीत कमी 1 वेळा तरी गणगण गणात बोते, ते जरी झालं नाही तरी 11 वेळा तरी कमीत कमी चालता बोलता जरी केला तरी चालेल, आणि एकदा आरती करून घ्या. आणि जो काही आपण संध्याकाळी का होईना नैवेद्य म्हणून पिठलं भाकरी का असेना कमीत कमी एवढं तरी करू शकतो आपण. तर नैवेद्य दाखवा आणि मनापासून पाया पडा. तुमची जी मनातली इच्छा आहे ते गजानन महाराजांना सांगा तुम्ही, कारण की गजानन महाराज हे इतके भक्तांसाठी मायाळू किंवा दयाळू होते की त्यांना प्रत्येक गोष्ट मनातली जी मनोवांछित इच्छा असेल ती त्यांना कळायची, आणि ते भक्तांशी मनोरथ पुरवीत असत.
तर या काळामध्ये देखील गजानन महाराजांचा वास हा कणाकणामध्ये आहे. पूर्ण सृष्टीतल्या पूर्ण अवतारांमध्ये गजानन महाराज आहेत असं म्हटलं जातं. तर आजच्या गजानन महाराजांचा प्रकट दिन हा अशा पद्धतीने आपल्याला साजरा करायचा आहे. आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असा सपोर्ट करत राहा. भेटूया अशाच एका पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओ